गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वच उमेदवार बहुमतानं निवडून येणार, असे शिवसेना दापोली विधानसभा सहसंपर्क प्रमुख प्रवीण लाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. प्रवीण लाड पुढे असे म्हणाले की दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 जागा आणि पंचायत समितीच्या 12 जागा अशा सर्व 18 जागांवर शिवसेनेचेच उमेदवार निवडून येणार असून या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रवीण लाड पुढे म्हणाले की गेली 6 वर्ष दापोली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम हे करीत असून गेल्या 6 वर्षात दापोलीचा सर्वांगीण विकास करण्यात ते यशस्वी झाले आहेत. योगेशदादा कदम हे विकासाची दूरदृष्टी असलेले नेते आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ते अहोरात्र काम करीत आहेत. दापोली, खेड, मंडणगड तालुक्याच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट योगेशदादा कदम यांच्याकडे आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं दापोली विधानसभा मतदारसंघात विकास कामं त्यांनी मार्गी लावली आहेत. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघातील जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे. प्रवीण लाड म्हणाले की शिवसेनेच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ब्रीदवाक्यानुसार नामदार योगेशदादा कदम हे गेली अनेक वर्ष दापोली विधानसभा मतदारसंघात काम करीत आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास हेच त्यांचे ध्येय आहे. सर्व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन ते काम करीत आहेत. लाड पुढे म्हणाले की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली. गेली 58 वर्ष शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं पुढे जात आहे. सलग 2 वेळा दापोली विधानसभा मतदारसंघातून योगेशदादा कदम यांना निवडून देऊन मतदार राजानं शिवसेनेला साथ दिली आहे. शिवसेना आणि दापोली हे नाते अतूट आहे. गेली 6 वर्ष योगेशदादा यांनी दापोली विधानसभेतील दापोली, खेड, मंडणगड तालुक्यातील विकास कामं मार्गी लावली आहेत. या तिन्ही तालुक्यातील विकास कामं अशीच सुरू राहावीत यासाठी दापोलीतील जनता शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसेनेला विधानसभा, नगर परिषद आणि महानगरपालिका या निवडणुकात जे यश मिळाले आहे, यावरून शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बाळासाहेब यांचे विचार पुढे नेत आहे हे जनतेनं सिद्ध केले आहे. एकनाथ शिंदे साहेब यांच्या हातात शिवसेना पक्ष सुरक्षित असल्याचा कौल मतपेटीतून जनतेनं दिला आहे, असे प्रवीण लाड यांनी सांगितले.